म्हणजे ते हिंदुस्थान नाही, काही भारत वगैरे नाही म्हणत नाही, हे बलिराष्ट्र आहे. आणि बलिस्तान असा उल्लेख ते सरळ करतात. आणि मग बलिस्तान असेल तर मग बळीराजाच्या राज्यामध्ये काय काय होतं, फुल्यांनी मग म्हसोबा, भैरोबा, खंडोबा हे सगळे त्याचे अधिकारी कसे होते. आणि त्याच्या उलट महात्मा फुले सांगतात की जे वर्चस्ववादी, म्हणजे त्यांनी सरळ बामण बटू किंवा ब्राह्मण कुटुंबांमध्ये काय घडतं, तर फुले सांगतात की त्याच बलिप्रतिपदेच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी सुद्धा ते शेणाचा किंवा मातीचा प्रतिकात्मक बळी करतात. आणि सीमोल्लंघन करून पुरुष आले की त्यांनी ती खराट्याची काठी घ्यायची, ते विजय गाजवून आलेले आहेत, आणि त्यांनी त्या बळीच्या पोटामध्ये ती घालायची. संस्कृतीच्या वाहकांनी सत्ताधारी झाल्यानंतर आखलेलीच आहे. म्हणजे ती सुरुवातीपासून आपल्याला शेती, शेतकरी, पाणी याच्याबद्दलची सगळी धोरणं जर आपण पाहिली तर ती बळीराजाला संकटात टाकणारी, त्याच्यावर अन्याय करणारी. आणि उलट बळीराज्यामध्ये आपण पाहिलं तर तिथे प्रजा सुखी राहिली पाहिजे ह्याला प्राधान्य आहे, इथे सत्ताधारी सुखी राहायला पाहिजे, म्हणजे उलटच आहे. पांडवाचं याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही म्हणून ते 5 पांडव नाही असे मी ऐकलंय. कॉन्ट्रीब्युशन अजिबातच नाही, उलट सगळं महाभारत हे काय आहे, पुरुष सत्तेच्या उदयाची सुरुवात आहे ना. म्हणजे आणि पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलेलं जात असताना, म्हणजे पणाला लावणं हे स्त्रियांच्या बाजूची गोष्टच नाहीये ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सध्या दिवाळीचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये बळीराजा अडकलेला असताना या दिवाळीच्या दिवसापैकीच एक जो दिवस असतो बलिप्रतिपदा, या दिवशी पुण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्सव पाहायला मिळतो. बळीराजाची मिरवणूक काढण्यात येते. तर आज आपल्यासोबत आपल्या चॅनलवर प्रतिमा परदेशी मॅडम आहेत. आणि मॅडमची ओळख सांगायची झाली तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना ती ओळख माहिती आहे. मॅडम सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत, आंबेडकरी कार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत, प्राध्यापक आहेत. विद्रोही साहित्य संमेलन मॅडम गेले कितीतरी वर्ष घेतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये आज आपण मॅडमकडून बळीराजाची ही जी काही गोष्ट आहे किंवा बळीराजा मिरवणूक का पुण्यामध्ये गेले 23 वर्ष काढली जाते आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. मॅडम, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम हाच विचारायचा आहे की आपल्या सगळ्यांना बळीराजाची जी ओळख होते ती एका अत्यंत प्रसिद्ध अशा म्हणीपासून, इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, हे आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण बळीचं राज्य येवो म्हणजे नेमकं कोणतं राज्य येवो आणि असं का म्हटलं जातं, त्याचं काय महत्व आहे? बळीराजा गौरव दिन आपण खरं तर पुण्यामध्ये 22 वर्षापूर्वी सुरू केला. यंदा आपल्या बळीराजा गौरव महोत्सवाचं 23वं वर्ष आहे. हे साजरं करत असताना खरं तर तुम्ही विचारलेला प्रश्न हा सर्वांच्या मनात होता की आपण काय केलं पाहिजे, परंपरांकडे कसं बघितलं पाहिजे. कारण दिवाळी म्हटल्यानंतर बरेचदा आपण जे समतावादी, डावे, पुरोगामी माणसं असतो तर जणू परंपरांकडे पाठ फिरवून आपण उभे आहोत की काय, तर याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परंपरांमध्ये आपला वारसा आहे, त्यामुळे त्याच्याकडे पाठ फिरवून नाही तर त्याचं नीट विश्लेषण, अन्वेषण आपल्याला केलं पाहिजे. आणि जे 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी केलेलं होतं. मग दिवाळीच्याकडे बघताना काळी दिवाळी असं एक अप्रोच बऱ्याच लोकांचा होता की याच्यामध्ये आमच्या माणसांना मारलं गेलं, आमचं दिवाळीमध्ये काही नाही, मग आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. आणि जेव्हा काळी दिवाळी संकल्पना आली तेव्हा आम्ही खूपच सजग झालो की काळी दिवाळीतनं सर्वच परंपरा आपण टाकून देतो असं होत आहे. मग या परंपरांकडे कसं बघायचं. मग आम्ही विशेषतः सत्यशोधक विचारांची जी माणसं आहेत पुण्यातली, महाराष्ट्रातली, त्यांनी याच्यावर अत्यंत गांभीर्यानं विचारायला सुरुवात केली. आणि महात्मा फुल्यांनी मग या सगळ्या परंपरांकडे कसं पाहिलंय, तर आपल्याला माहिती की ते परंपरेचा नवा अर्थ सांगतात. परंपरा या आपोआप निर्माण होत नाहीत, त्यात काहीतरी सबस्टन्स आहे. आणि मग बळीराजाबद्दल फुले काय म्हणतात, तर ते पाहत असताना लक्षात आलं की ते तर नुसतं बळीराजा नाही, म्हणजे एका व्यक्तीबद्दल नाही, इतिहासाच्या एका घटिताबद्दल नाही, तर ते हे राष्ट्रच बलिराष्ट्र होतं, या पद्धतीची मांडणी फुल्यांनी केली आहे. म्हणजे ते हिंदुस्थान नाही, काही भारत वगैरे नाही म्हणत नाही,
हे बलिराष्ट्र आहे. बर. आणि बलिस्तान असा उल्लेख ते सरळ करतात. अच्छा. आणि मग बलिस्तान असेल तर मग बळीराजाच्या राज्यामध्ये काय काय होतं? फुल्यांनी मग म्हसोबा, भैरोबा, खंडोबा हे सगळे त्याचे अधिकारी कसे होते, आणि हे आज पूजले जातात म्हसोबा वगैरे भैरोबा. तर ते का पूजले जातात? तर फुले म्हणतात की त्यांनी त्या काळात खूप चांगलं काम केलंय. म्हणजे असे, म्हणजे आजच्या भाषेत प्रशासकीय अधिकारी बळी राष्ट्रामध्ये होते की ते लोकांना म्हणजे वडिलांच्या ठिकाणी वाटले, काळजी घेणारे वाटले. आणि सगळ्यात काळजी घेणारा म्हणजे बळीराजा. तर ही संकल्पना फुल्यांनी वापरली. आणि मग फुले त्यांच्या याच्यात बळीराजावर पहिला पोवाडा, म्हणजे एकमेव पोवाडा हा महात्मा फुल्यांनी केलेला आहे. आणि मग त्यात बळीराजाचा गौरव ते सगळं आपल्याला करताना दिसतात. आणि तो गौरव करत असताना त्यांनी हा प्रश्न विचारलाय की स्त्रियांना का अशी आशा वाटते की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. आणि मग ते बळीराजाकडे वळतात आणि त्यांना असं लक्षात येतं की या बळी राष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान आहे. म्हणजे नंतर आपण पाहतो अवहेलना, अपमान, शोषण, त्यांच्या श्रमाची कुठलीच मोजदाद नाही, हे सगळं नंतरच्या काळात येत गेलं. आणि म्हणून असे अन्य अत्याचार सहन करत असताना स्त्रियांना मग आठवणच येते की अरे असं एक राजा होता की ज्याच्या काळामध्ये आम्हाला या पद्धतीची नव्हती वागणूक मिळत. आणि मग एका म्हणीतून स्त्रियांनी बळीराजाचा संपूर्ण इतिहास साचवून ठेवला, जो आपल्यापर्यंत पोहोचला. पण त्या सगळ्या इतिहासाकडे बघण्याची दृष्टी महात्मा फुले आपल्याला देतात. ते प्रश्न ते म्हणतात त्यांच्या अखंडांमध्ये सुद्धा की इथे स्त्रियांनी हा इतिहास जपलाय. आणि एका म्हणीतून जसा, आणि आपल्या बहुजन समाजामध्ये विशेषतः जो शेतीशी संबंधित आहे, म्हणजे जो उत्पादक श्रम करतोय, जो ऐतखाऊ समाज नाहीये, तर असे सर्व लोक हे दसरा आणि दिवाळी या दोन सणांना, म्हणजे आपल्याकडचे महत्वाचे दोन सण आहेत, आणि त्या दोन्ही सणांना बळीराजाची आठवण केली जाते या घरांमध्ये. आणि त्याच्या उलट महात्मा फुले सांगतात की जे वर्चस्ववादी, म्हणजे त्यांनी सरळ बामण बटू किंवा ब्राह्मण कुटुंबांमध्ये काय घडतं, तर फुले सांगतात की त्याच बलिप्रतिपदेच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी सुद्धा ते शेणाचा किंवा मातीचा प्रतिकात्मक बळी करतात. आणि काय सीमोल्लंघन करून पुरुष आले की त्यांनी ती खराट्याची काठी घ्यायची, ते विजय गाजवून आलेले आहेत, आणि त्यांनी त्या बळीच्या पोटामध्ये ती घालायची. म्हणजे बळीला एकदा पाताळात गाडलं ही कथा रचून ते थांबत नाही, दरवर्षी त्याचं पुनरुत्पादन या मूल्यांचं. म्हणजे महात्मा फुले म्हणतात की दोन संस्कृती आपल्याकडे वाहत आलेल्या आहेत. एक वामनी संस्कृती आणि त्याच्या विरुद्ध बळीची संस्कृती आहे. आणि म्हणून या सगळ्या इतिहासाकडे आपण असं पाहिलं पाहिजे. काळी दिवाळी हा पर्याय नाहीये आपल्या समोरचा. तर आपण आपल्या परंपरेतल्या या सगळ्या इतिहासाकडे, त्याच्यावर उजाळा, त्याच्याकडे एक प्रकाश जोत टाकला पाहिजे, जो फुल्यांनी सांगितला. मग ती भूमिका घेऊन आपण मग बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करता येईल. मग काय करता येईल म्हटल्यानंतर बळीराजा, तर बलिराष्ट्र अशी संकल्पना, बलिस्तान हा शब्द फुले वापरतात. तर मग इतर राज्यांमध्ये बळीची आठवण केली जाते का, असं आम्ही शोधायला, अभ्यास करायला सुरुवात केली. खूप पुस्तकं सापडतात आपल्याला, म्हणजे विशेषतः लोकपरंपरा, लोकगीतं. तर मल्याळ भाषामध्ये तुम्हाला स्त्रियांचं, म्हणजे मावेली म्हणजे महाबळी असा उल्लेख त्यांच्या गीतांमध्ये तुम्हाला दिसेल. किंवा मानुष, म्हणजे तिथे सर्व माणसं समान होती असं तुम्हाला तमिळ गाण्यांमध्ये सापडतं. तुम्ही केरळकडे पाहिला तर ओणम सण हा महाबली उत्सवच आहे, दुसरं काहीच नाहीये. म्हणजे ओणमच्या वेळेसही काय काय केलं जातं, तर शेणाचा उंचवटा करतात, खूप मोठी रांगोळी त्याच्या भोवती, आणि गावातली तरुण मुलं, लहान मुलं हे बळीराजाचा वेश धारण करून घराघरासमोर जाऊन विचारतात काय कसं तुमचं, बरं आहे का. अच्छा. आणि मग आपला राजा आपल्याला भेटायला त्या दिवशी येतो अशी कल्पना आहे. मग आपला राजा येणार आहे, मग गोडधोड करायचं, म्हणजे केळी आणि तांदळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर करतात केरळमध्ये. आणि राजा येणार आहे, मग नवीन कपडे घालायचे. राजाने आपली विचारपूस केल्यावर कसे आहात, तर त्याला सांगायचं किंवा आम्ही बरे आहोत, तुझे वारसदार आम्ही आता बरे आहोत. म्हणजे तो आपला राजा आपल्याला विचारपूस करायला येतो. म्हणजे तामिळनाडूमध्ये असेल, केरळमध्ये असेल, आपल्याला ह्या परंपरा सापडतात. आणि महाराष्ट्रात तर
लोकगीतांमध्ये सुद्धा आहे. अशी गाणी आपल्याला म्हणजे बळीराजाच्या राज्यात कसं होतं अलबेल, एखादं दही गाणं सांगता येईल का तुम्हाला असं लोकगीतामधलं, अगदी ज्या बायका म्हणतात? आटा माटा गाई गोटा, दही दुधाने भरले डेरे, गाई म्हशीने सजले वाडे. म्हणजे संपन्नता सगळी, गाई बैल शेतीशी संबंधित सगळे पशु आहेत. असं बळीराष्ट्र आहे, असं बळीराजाचं राज्य आहे. आणि दही दुधानं डेरे भरलेले आहेत, म्हणजे ददात नाहीये कसली. आणि तिथे सन्मान आहे आम्हाला, तिथे असं राज्य आहे. आणि तसं राज्य परत आलं पाहिजे अशी मंगलकामना स्त्रिया सतत आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकगीतातून करताना दिसतात. मला म्हटलं की हा आपला वारसा आहे. मग तो मल्याळी भाषेतला असेल, आपल्या केरळकडचा असेल, मराठी लोकगीतातला असेल. मग बलिप्रतिपदेच्या दिवशी जसा बळीराजा तिकडच्या लोकांना भेटायला येतो, तसा आपल्याला सुद्धा तो आत्मनिर्भर व्हा, माझ्यासारखं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा घ्या, असं आपल्याला भेटायला येतो. अशी कल्पना आम्ही करून 2003 सालापासून पुण्यामध्ये मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न होता मिरवणूक कुठून कशी. तर अर्थात पुणे म्हटल्यानंतर ज्यांनी आम्हाला बळीराजाची नवीन ओळख आधुनिक काळात सांगितली, फुलेंचं घर आहे. मग फुले सावित्रीबाईंच्या घरापासून स्वराज्याचं प्रतीक पुण्यात आहे लाल महाल, म्हणजे जिजाऊ शिवबांचा लाल महाल. म्हणजे हे केवळ 2-3 किलोमीटरचं अंतर आहे असं मला वाटत नाही, तो एक वैचारिक प्रवास आहे. म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा जे काही काम त्यांनी केलेलं आहे, म्हणजे स्वराज्य स्थापनेत, आणि ते स्वराज्य कसं, म्हणजे 18 पगड जातीतल्या मावळ्यांना घेऊन करणं. आम्ही असं मानतो की शिवाजी महाराज हे करत होते तर प्रेरणा कुठली, तर जिजाऊंनी प्रेरणा दिली, म्हणजे त्यांना तलवारबाजी वगैरे शिक्षण दिलंच, पण काहीतरी अशा गोष्टी सांगितल्याच असतील ना, की बाळा तू मोठं झाल्यावर कसं राज्य केलं पाहिजे. तर आमची धारणा अशी, आमचा विश्वास आहे की जिजाऊंनी बाल शिवबांवर बळीराजाच्या गोष्टी सांगून संस्कार केलेत. नाहीतर मग रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, हे कुठून आलं. तर ती बळीराजाची प्रेरणा असं आम्हाला वाटतं की जो त्याच्या राज्यात ते करत नव्हता. बळीराजा असा होता की जो तगई देणारा राजा म्हणून, म्हणजे आजच्या भाषेत सबसिडी, म्हणजे काही परिस्थिती नैसर्गिक संकट आहे, पेरायला नाहीये, तर त्या माणसांना दुःखात सोडायचं नाही. ते बळीराजाकडे जातात आणि पेरायला धान्य नाही तर हा धान्यगारातलं धान्य त्यांना पेरायसाठी देतोय आणि तगादा लावत नाही की तू लगेच पुढच्या वर्षी, जे आपल्याला अलीकडच्या राजवटींमध्ये खूपच दिसतं. तर असं राज्य शिवाजी महाराज जे करू पाहत होते, किंवा जमीन वाटली आहे सर्व जातीतल्या, म्हणजे तुम्ही बारमाही खडं सैन्य शिवबांनी केलेलं नाही, तर तुम्ही शेती करायची आणि नंतर तुम्ही सैनिक म्हणून सुद्धा काम करायचंय. तर या ज्या सगळ्या हे जे संस्कार आहेत, तर ते जिजामातांनी बळीराजाच्या गोष्टी शिवबांना सांगितल्यात, आणि तो वैचारिक धागा घेऊन तो आपला खरा वारसा आहे. मग आपण दिवाळीच्या दिवशी जागर केला पाहिजे इडापिडा टळोचा, म्हणून महात्मा फुल्यांच्या वाड्यापासून आपण छत्रपती शिवरायांच्या लाल महालापर्यंत ती मिरवणूक घेऊन येतो. 2च घोषणा जोरदार, सत्य की जय हो, कारण की इतका असत्याचा सगळा बोलबाला चाललेला असताना सत्याचा विजय झाला पाहिजे आणि इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ. तर ही जी आपली मिरवणूक निघते मॅडम, त्या मिरवणुकीची संकल्पना काय आहे? म्हणजे महात्मा फुलेंच्या वाड्यापासून लाल महालापर्यंत जाणं हे असंच आहे का, अजून काय त्याच्यामध्ये असतं? याच्यात मिरवणुकीच्या बाबतीतही असं आहे की एक बैलगाडा आहे मोठा, आणि त्याच्यावर सद्य बळीराजा, कारण की आपला राजा आपल्याला भेटायला येणार आहे. तर एक व्यक्ती बळीराजाचा वेश धारण करून त्याच्यावर उभं राहतो, आणि कृषीधन म्हणजे सगळं शेतातलं जे आलेलं धान्य आहे ते गाडा त्यांनी सजतो. आणि गाडा तिथून निघाला म्हणजे महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाईंच्या प्रतिमांना आपण पुष्पहार अर्पण करून, बळीराजाला पुष्पहार अर्पण करून, नगारा वगैरे पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक निघते, आणि जो गाड्यावरचं कृषी धन आहे ते वाटत वाटत आपण लाल महालापर्यंत येतो. तर त्यात पुन्हा हेच आहे की कृषी धनाचं वाटप का करायचं, की पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार आहेत, हा
आत्मविश्वास जनतेमध्ये आपलं निर्माण करण्यासाठी बळीराजा येत आहे, हा विचार त्याच्यातून आपल्याला अधिक पोहोचवायचा आहे. तर त्या पद्धतीनं तो बळीराजा वाजत गाजत येतो आणि त्याचं वाटेमध्ये आता 22 वर्ष येत असल्यामुळे काही माणसं स्वतःहून स्वागत बिगत करतात. तर त्याच्याबद्दल थोडं चौका चौकात काही होत नाही, काय त्याचा हे झालेला आहे आता मॅडम 23 वर्षापासून ही जी मिरवणूक सुरू आहे, याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये तुम्हाला अनुभव कसा आला? लोक त्याच्याकडे कसं बघतात? काही विरोध करतात, सपोर्ट करतात, किंवा अजून काय? लोक खरंच असं बघतात का की हा त्या गोष्टींची आठवण होते की बळीराजा येणार आहे किंवा येतो आहे? अनुभव असा आहे की आता मिरवणुकीचा सराव त्या सगळ्या भागातल्या लोकांना झालेला आहे की या दिवशी मिरवणूक येते, ते वाट बघत असतात. तर आम्ही जे म्हणतोय की बळीराजा आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहे, म्हणजे सद्य बळीराजा, तर खरंच लोक आता वाट पाहतात. आणि दुसरी गोष्ट, ते कृषीधन वाटत असताना असे खूप चांगले अनुभव आहे. म्हणजे जेव्हा आपले लोक त्यांना देतात तर ते अत्यंत श्रद्धेने, म्हणजे ती केवळ एक भाजी आहे, म्हणजे त्यांना जर आपण दोडका दिलाय, हे दिलंय, तर ती भाजी म्हणून ते घेत नाही, ते अक्षरशः बळीराजाचा आपल्याला एक सांगावा आलेला या पद्धतीनं अत्यंत श्रद्धेनं त्याचा स्वीकार करतात. दुसरीकडे आणखीन एक चांगली गोष्ट अशी होती की आता चौका चौकात बरेच चौक आहे, म्हणजे गौरीवाडी येत आहे, शीतळादेवी चौक आहे, जेधे मॅन्शन येतं. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं स्वागत करायला लोक स्वतःहून पुढे यायला लागलेत. म्हणजे आता गौरीवाडीच्या इथे काही वकील मंडळी आहेत, ती वकील मंडळांच्या पुढाकारातनं तिथले लोक जमून तिथे थांबतात. तर गौरी आळी त्या मध्ये भाजी मार्केट आहे, म्हणजे लोकल सगळ्या स्थानिक जवळचे शेतकरी स्त्री पुरुष येऊन तिथे भाज्या विकतात. तर त्यांच्याकडच्या भाज्यांचा, म्हणजे गोसावळं, काकडी वगैरे याचाच हार करून ते बळीराजाचं स्वागत करतात. मिठगण पोलीस चौकीच्या इथे पुष्पहार घालून, खुद्द कसबा गणपतीच्या इथे आल्यानंतर फटाक्यांनी रांगोळी काढतात की बळीराजाच्या स्वागतासाठी. म्हणजे एक 22 वर्षामध्ये ते कृषीधन म्हणजे पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार याचं एक आनंद लोकांच्या चेहऱ्यांवर ते घेताना आपल्याला दिसतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीची स्वागत ही आता बळीराजाची व्हायला लागलेली आहेत. हे म्हणजे हे वर्णन ऐकूनच खूप छान असं वाटतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. खरं तर हे सुरू झालं पाहिजे गावोगावी. तुम्ही म्हटलात पण की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता ते सुरू झालंय. काही जिल्ह्यांमध्ये अशा मिरवणुका काढल्या जातात. आता आपल्या या सगळ्या याच्या निमित्ताने लोकांना माहिती होईल. तर हे म्हणजे खूप वेगळं वाटतं मला. असं म्हणजे गावाकडे वेगवेगळे सप्ताह वगैरे होतात तेव्हा कुठल्या तरी देवाचं वेश धारण करून हे होतं. त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की हे आपलं सगळ्यात बेसिक आणि म्हणजे काय म्हणा, सगळ्यात पहिलं जे आहे शेतकरी आणि बहुजन समाजांनी ज्यांचं हे केलं पाहिजे, ज्यांची अशी आठवण केली पाहिजे. मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं हे सगळं. तर मला त्याच्यात तुम्ही आता मगाशी बोलताना जी एक कहाणी सांगितली की फुल्यांनी ही कहाणी सांगितली की आपल्याकडे बळीराजा एकीकडे बलिप्रतिपदा म्हणून त्याचं स्वागत होतं, इडापिडा टोळो बळीचं राज्य येवो म्हणून बळीची आठवण केली जाते, तो असावा म्हणलं जातं. आणि एक वर्ग असा आहे की जो दरवर्षी बळीला म्हणजे त्याला संपवण्यासाठीच म्हणून ते प्रतिकात्मक गोष्टी करतात. तर या दोन कहाण्यांमध्ये नेमका फरक काय आहे? म्हणजे आम्ही जी कहाणी ऐकली आहे की बळीसोबत काय झालं होतं, 3 पावलं जमीन मागितली, ती कहाणी आपण कशी वेगळी बघतो? इंटरेस्टिंग आहे, कारण की या कहाण्यांकडे आपल्या महामानवांनी पण वेगळ्या पद्धतीने पाहिलं. म्हणजे फुलांचं उदाहरण आहे. तर म्हणजे आज आपण त्यातले काही शब्द म्हणू नाही शकत, या पद्धतीनं टर उडवली अक्षरशः. म्हणजे उदाहरणार्थ 3 पाऊल आहेत, एक पाऊल काय जमिनीवर, दुसरं पाऊल आकाशात. तर फुले विचारत की मग आणि तिसरं पाऊल कुठे टाकू, असं बळीराजाला वामनाने विचारलं. तर फुले म्हणतात एक पाऊल इथे आहे, एक वरती आहे. मग आवाज कसा पोहोचला त्या बळीराजापर्यंत? तो खाली होता ना, तर तो किती उंच आभाळाला त्याचा पाय असेल तर. म्हणजे त्याच्यातून ते काही असं काही प्रत्यक्ष घडलेलं नाही हे आपल्या लक्षात आणून देतात. ज्याला आपण म्हणू काय भौतिकवादी दृष्टीनं त्या सगळ्याकडे पाहणं. पण या सगळ्याचा अर्थ काय आहे? तर फुल्यांनी आपल्याला सांगितलं की 2 परंपराच आहेत.
म्हणजे दोन कल्चर आहेत आणि त्या कल्चर मधला हा संघर्ष आहे. एक थेट वर्चस्ववादी ब्राह्मणी कल्चर आहे, त्याचं प्रतीक म्हणजे वामन रूप आहे. आणि बळीराजा म्हणजे हा कष्टकरी बहुजन, जो राबून सगळं नवनिर्माण करणारा, सृजन करणारा, तो त्याची एक संस्कृती आहे. या दोन संस्कृतीमधला हा संघर्ष चालत आलाय आणि त्यामुळे तुम्हाला हा संघर्ष पुढे घेऊन जायचा आहे. हे वर्चस्व या पद्धतीनं आपल्यावर येत जाणार आहे. म्हणजे संस्कृती नुसते गोडवे घाण्याची गोष्ट, तिळगुळ घ्या गोड बोला अशी नसते, तर त्यात सुद्धा असे संघर्ष तुम्हाला दिसतात आणि ते संघर्ष करायला लागतील आणि त्याचा खरा इतिहास तुम्हाला लोकांना सांगावा लागेल. आता 3 पावलांचा अर्थ घ्यायचा कसा, किंवा जो जनाबाईंनी प्रश्न विचारला, जो तुकाराम महाराजांनी, मला वाटतं आपण त्याच्यावर नंतर बोलूतच. या या 3 पावलांच्या अर्थाबद्दल डॉक्टर आह साळुंके सरांनी पण नवीन अर्थ आपल्याला दिलाय, की एक वेदांचं आपल्यावर कसं हे ठेवलं गेलं, आपली म्हणजे वाचा, म्हणजे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असणार नाही. म्हणजे 3 पावलांचे 3 अर्थ, म्हणजे तुम्हाला बंधनात टाकणारी, जकडून टाकणारी 3 पावलं आहेत, असा त्याचा नवीन अर्थ आज आपल्याला डॉक्टर आह साळुंकेंसारखे लोक सांगताना दिसतात. म्हणजे कथा आपण ऐकल्यात की वामनाने बळीला पाताळात घातलं, पण हे मिथक आहे. या मिथकाचा आज अर्थ तुम्ही कसा लावायचा, हा मला वाटतं जास्ती महत्वाचा प्रश्न राहील. अच्छा, पण मग ते समजा पाताळात घातलं ही कहाणी मला असं वाटतं की सगळ्यांनीच ऐकली, पण त्याचं इतकं वाईट लोकांना का वाटत नाही. म्हणजे कधी वाटलं नाही जोपर्यंत या जे आपण पर्यायी वेगळा विचार दिलाय की अरे हे असं एखाद्या माणसाच्या अंगावर तिसरा पाय देणं आणि त्याला पाताळात घालणं हे किती म्हणजे हे काय आहे आणि हे कसं काय होऊ शकतं. इतका कसा काय तो बळीराजा या गोष्टीला तयार झाला की तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेव. काय असू शकतं या गोष्टीमध्ये. यात खरं तर म्हणजे खूप भाग असा आहे की हे जे सगळं त्यांना करायचंय, म्हणजे बळीराजा स्वतःहून तयार होणं, माझ्या डोक्यावर तू तिसरं पाऊल ठेव, असं म्हणत असताना आपण जर थोड्या यांच्या पुराणांकडे वळलो, म्हणजे तुम्ही किंवा स्मृतींकडे, नारद स्मृती घ्या, वशिष्ठ स्मृती, कुठल्याही यांच्या सगळ्याच्या पौराणिक कथांवाली पुस्तकं घेतली ना, तर हा प्रश्न पडतोच जो तू आता विचारला, की त्यांच्या म्हणजे खुद्द त्यांच्या, म्हणजे मी साळुंके सर किंवा शरद पाटील असं नाही म्हणत आहे, तर खुद्द नारायण पुराण वगैरे जर तुम्ही घेतलं, तर या पुराणांमध्ये सगळीकडे 2 शब्द आपल्याला सारखेच दिसतात. म्हणजे बळीराजाबद्दल, तो दानशूर होता, तो उदार होता. म्हणजे त्यांच्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा त्यांना बळीचं वर्णन करताना हे करावंच लागलंय. मला वाटतं हीच त्याची विचारांची, वागण्याची ताकद होती. आता बळीराजाचा गुन्हा काय झाला, की अशी कथा रचून त्याला पाताळात घालणं म्हणजे संपवलं. जसं पृथ्वी परशुरामानं काय 21 वेळा, त्यासारखीच ही स्टोरी आहे. तर असं का करायला लागलं, मला वाटतं तोही प्रश्न जास्ती महत्वाचा आहे आणि त्याच्या पुन्हा वेगवेगळे भूमिका आहेत. हो, पण म्हणजे किंवा असंही असू शकतं का की तो या गोष्टीला मात्र तयार नाही झाला, म्हणजे त्याला असं नाही वाटलं का की अरे मी स्वतःचा कसं काय हे देणार आणि मग जनतेचं काय होणार आहे जर असं झालं तर. ते समोरच्या व्यक्तीतलं कपट दिसलं नाही का, दिसलं नसेल का? निश्चित. पुन्हा मग ह्याच्याबद्दलची काय मांडणी झाली, म्हणजे तुम्ही प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील ते कसं बघतात त्याच्याकडे, म्हणजे आपल्याला इतिहासाकडून शिकत चालायला लागेल. तर मुळात बळीराजा एक व्यक्ती नाही, ती एक पूर्ण आपला इतिहास आणि संस्कृती आहे. म्हणजे त्याला वाटलं आणि त्याला घडलं इतकं साधं नाही इतिहासात घडत. बळीला पाताळात गाडण्याची कारण मुळात काय आहेत, हे प्रश्न उपस्थित झाला पाहिजे. आणि आपल्याला मग इतिहासाच्या कुठल्याही टप्प्यावर बळीराजा आहे, आपल्याला सरळ असं दिसतं की आपला जो इतिहास आहे, जो स्त्री सत्तेपासून सुरू होतो, मग मातृवंशक समाज येतो आणि ते समाज कसे होते, ज्याच्यामध्ये शेतीचा शोध स्त्रियांनी लावलाय, त्याचं सारखं वाटप केलंय, म्हणजे जमीन सारखी वाटलीये, त्यातलं धनधान्य सारखं वाटलंय, एक चांगलं राज्य केलंय. फक्त राज्य करण्याचा अधिकार पुरुषांना नव्हता, हे होतं तिथे.
अच्छा. नंतर मातृवंशक समाजातही थोडा अधिकार पुरुषांना मिळाला, पण तो कोणता? कारण की ते शेती जनावरांच्या साह्यानं करायला लागले, मग जनावरं यांच्याकडे होती, तर त्यांना तो अधिकार थोडा राज्यकार्य करण्याचा मिळायला लागला. पण ते करत असताना त्यांना स्त्रीवेश धारण करत होते. म्हणजे आजही भगत आपण पाहिले किंवा पोतराज पाहिले, त्यांचा स्त्रीवेश आहे. हो. कारण की स्त्रियांनीच शेती केली, सृजन कोण करू शकतं? स्त्रिया, असा समज होता. मग ते मातृवंशक समाजामध्ये आपल्याला तो संस्कार कायम राहिलेला दिसतो, तो विचार. पण बळीराजा जो आहे तो या काळाच्या मधला, म्हणजे मातृवंशक समाज संपत असतानाच्या काळात बळीराजा, म्हणजे सिंधू अच्छा. संस्कृतीच्या खोऱ्यात अच्छा. त्याचं राज्य आहे. अच्छा. आणि त्याच्या मनामध्ये सगळी आस त्याला काय आहे, त्याला कसं राज्य, म्हणजे त्याला राज्य तर मिळालंय, पण राज्य त्याला विषमतेच्या दिशेने न्यायचं नाहीये. त्याचा ओढा सगळा मातृवंशक समाजाकडे, स्त्री सत्ताक समाजाकडे. बरोबर. आणि शरद पाटील म्हणतात हाच त्याचा गुन्हा होता. म्हणजे अच्छा. तो असं राज्य निर्माण करू पाहतोय ज्याच्यामध्ये जमीन सगळ्यांना मिळू दे, स्त्रियांचा सन्मान असू दे, त्याही शेती करतील, पुरुषही शेती करतील, असं आणण्याचा प्रयत्न म्हणजे तो त्या काळात करतोय, नंतरच्या टप्प्यामध्ये. आणि म्हणून त्याला पाताळात गाडलं गेलं. त्याचं म्हणतात की बळी या शब्दाचा अर्थ भाग, म्हणजे सगळ्यांना सारखे भाग करून देणारा. आणि बरोबर साळुंके सरांनी बळीराजाचं वर्णन असंच केलं, बळीराजा म्हणजे समविभागी, म्हणजे सर्वांना सारखं वाटून देणारा. म्हणजे त्याचा अपराध काय आहे? म्हणजे असं काही अवतार घेतला आणि एक पाऊल इकडे वगैरे नाही, तर ही वास्तविकता ही आहे की तो राज्यच असं करू पाहतो जिथे सर्वांना सारखं मिळण्याचा प्रयत्न तो करणार आहे. तर म्हणून त्याला पाताळात गाडलं, किंवा त्याचं राज्य संपवण्यासाठी सगळे एकत्र आलेले आपल्याला दिसतात. पार शुक्राचार्याची गोष्ट तरी काय, तो झारीत जाऊन बसतो ना, म्हणजे संपू नये असं वाटणारे स्त्री पुरुष होतेच. बायकांनी तर एका म्हणीतनं ते ठेवले साचून. पण झारीतला शुक्राचार्य ही निगेटिव्ह गोष्ट आहे खरं तर. तो चांगला माणूस आहे की जो अडवू पाहत होता, हे होतंय तर होऊ द्या असं वाटणारा समुदाय होता त्या काळात. पण हे सगळं षडयंत्र करून, दडपून आपलं एका विचारांचं वर्चस्व प्रस्थापित, म्हणजे त्यानंतर पुरुष सत्ताक समाज, जाती समाज येत जाणारे नंतर, म्हणजे विषमता कायम राहावी, मुठभर लोकांना सगळं मिळावं, याच्यासाठी बळीला पाताळात गाडल्याची कथा येते. आणि ती हे जे 3 पावलं किंवा स्वतः डोकं पुढं त्यांनी केलं असं म्हणणं, हा षडयंत्राचा भाग आहे. अच्छा. आणि पण म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की ही जी काही सगळी मनुवादी व्यवस्था आज आलेली आहे ती तिथून बळीराजाच्या नंतर ती सुरू झालेली आहे असं कुठेतरी आपल्या सगळ्या याच्यातून दिसत आहे. आणि ती आणायची होती म्हणून मग अडसर होता बळीराजा, म्हणून त्याच्यासोबत तसं झालेलं आहे. निश्चितपणे त्याचं कारण तो तसं जुनं अणू पाहत होता, जे जुनं समतेवालं होतं. पण इतकी हजारो वर्ष झाल्याच्या नंतरही आज लोकांच्या म्हणीमध्ये लोक बोलताना त्या गोष्टीचा वापर करतात. दिवाळीमध्ये गावाकडे आमच्या ते 5 शेणाचे हे करतात, ज्याला 5 पांडव म्हणतात, पण मी आत्ताच ऐकलंय की त्याचं नाव तसं नाहीये, ते पांडव नाहीये. तर हे काय आहे? ती जी चित्र म्हणजे महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये हे होतं. म्हणजे आताही आपण पाहिला, याही परवाच्या आपण दिवशी बलिप्रतिपदेला पाहिलं तर विशेषतः स्त्रिया, म्हणजे बळीराजाचं जे काही करतायत ना, आठवण साठवण त्या स्त्रिया करतायत. म्हणजे त्या गाणी रचून करतायत, म्हणीतून करतायत, या चित्रातून त्याच करतायत. काय होतं, आपल्याकडे सगळ्याला एक विपरीत रूप, जे तुमचं परंपरेतलं अस्सल आहे त्याची मोडतोड ही होत आलेली आपण पाहतोय. ती ह्याच्यातही झालेली आहे. ते जे ज्याला पांडव म्हणतात, ते पांडव असे एका रांगेत काढतात बऱ्याच स्त्रिया, पण एक मोठी प्रतिकृती असतेच. एक आमच्याकडे 4 असतात आणि एक मध्ये असतो आणि तो मोठा असतो थोडा. हा, मग तो बळीराजा आहे. अच्छा. म्हणजे स्त्रियांनी चित्रातून त्यांच्या हातात साधन कुठले, तेव्हा माती आणि शेण, त्याच ते करतायत. म्हणजे आणि तो शेती मातीतलाच माणूस आहे ना, तर त्याची प्रतिकृती तशीच होईल. मूर्ती ही गोष्ट आपल्याकडे नाही. इरगळ असेल, हे असेल, आपल्या पूर्वजां शेतीच्या बांधाला पण आपण जे एक
इरगळत एक खांब करून ठेवतो, हा आमचा पूर्वज आहे. आपण काहीतरी ते गोल असं गोल करतो करून आणि त्याला नाव देतो, हा तो तो आहे. तसं या दिवशी सगळ्याच बायकांची तुम्ही कमी अधिक पाहिले तर 5 लोकांची चित्र, त्याच्या भोवती 2 आणि 1 मोठा. बरोबर. तर हा बळीराजा आहे. पण सांगताना आता 5 दिसलं की पांडव, म्हणजे त्यांच्या मूल्यांचं पुन्हा ते मूळ आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. पांडवांनी काय केलं, म्हणजे काही केलं नव्हतं जे म्हणजे शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ठीक आहे पांडव वनवासात राहिले कहाणीनुसार, परंतु पांडवाचं याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही म्हणून ते 5 पांडव नाही असे मी ऐकलंय. कॉन्ट्रीब्युशन अजिबातच नाही, उलट सगळं महाभारत हा. हे काय आहे तर पुरुष सत्तेच्या उदयाची सुरुवात आहे ना. हो. म्हणजे आणि पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलेलं जात असताना, म्हणजे पणाला लावणं हे स्त्रियांच्या बाजूची गोष्टच नाहीये ना. म्हणजे जो चौपट, म्हणजे दिवाळीच्या दिवसामध्ये अजून एक ती खरं गोष्ट आहे, त्याच्यावर पण आपण बोललं पाहिजे. म्हणजे हे खेळतात, चौपट खेळतात. तर त्या चौपटीचा पण इतिहास आहे एक, पण तो बाजूला सारला गेलाय आणि आज ते जुगाराचं साधन आहे. आणि म्हणजे महाभारत काळामध्ये ते बनलंय. म्हणजे द्यूत टाकणार आणि द्यूत जो हारेल जिंकेल त्यात काय पणाला तुमचं सगळंच गेलंय, मग आता बायको. तर हे शांतपणे बघणं हे नंतर आलंय. पण आधी नाहीये ना तसं, आधी स्त्रियांच्या सन्मानाचे. त्यामुळे एकतर दिवाळीला स्त्रिया पांडवांचं मुळातच प्रतिकृती करू शकत नाही, कारण की त्यांच्या स्मरणात पांडव तसे नाहीयेत, जसा बळीराजा. किंवा नंतरच्या काळात शिवाजी महाराज दिसतात असं. म्हणजे तुम्ही कर्नाटकला गेलात, आम्ही सहलीला गेलेलो होतो, तर आम्ही ते पाहिलं. मला खूपच असं महाराष्ट्राबद्दल इतकं या पद्धतीची चित्रबित्र बघून खूप आनंद वाटला होता. म्हणजे ते भ्रमरंबेचं देऊळ आहे, ज्याला श्रीशैल्यम असं म्हटलं गेलं. ते स्त्री राज्य होतं, म्हणजे त्याची हिस्ट्री तुम्ही पाहिलं. पण कर्नाटक स्वारीमध्ये शिवाजी महाराज नंतरच्या काळात तिकडे गेलेत, पण तिकडे त्या देवळामध्ये मागच्या बाजूला शिवाजी गोपूर आहे. आता गोपूर म्हणजे एक ती कमान असते छान, आणि त्याच्यावरची चित्र जर तुम्ही पाहिली तर सर्व स्त्रिया मग त्या नृत्य करतायत, त्या आनंद साजरा करतायत. आणि का तर शिवाजी महाराज येत आहेत, म्हणजे महाराज इकडून वड्यावरनं येत आहेत आणि तिथल्या स्त्रिया कर्नाटकातल्या त्या आनंदोत्सव साजरा करतायत. त्या कोणी ओवाळाला ताट घेऊन उभ्या आहेत त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार. तर मला वाटतं की हे उदाहरण आपल्याला सापडतं की असे राजे असतात की ज्या स्त्रियांच्या काय साळुंके सरांच्या शब्दात काय काळजाच्या 7व्या कोपऱ्यात जपून ठेवलेला, म्हणजे इतकं ते वर्णन सुंदर करतात. तसं ते आपल्याला श्रीशैलमला पण शिवाजीच्या निमित्तानं दिसतं, किंवा बळीराजाच्या बद्दल तर कुठल्याही, म्हणजे सगळं बळीराजाचा इतिहास साठवून ठेवलाय ना, तो स्त्रियांनीच ठेवलाय. हा योगायोग असं मला वाटत नाही, किंवा अपघातही वाटत नाही. त्याचं कारण त्यानं जे काही उभं केलेलं होतं, त्याला जे उभं अजून करायची इच्छा होती, ते स्त्रियांना भावणारं होतं, त्यांना सन्मानजनक होतं, म्हणून त्यांना ते आठवण ठेवतात अजूनही. मॅडम, बळीराजाची ही जी गोष्ट आहे की तेव्हा बळीराजा सोबत जे काही केलं गेलं, ती तुम्हाला आजच्या या सगळ्या आज जे काही सामाजिक राजकीय वातावरण झालेलं आहे सगळीकडे, ते काय सिमिलरिटी दिसते का? निश्चित, अगदी वर्णनच करता येतो की विशेषतः आपण महाराष्ट्राबद्दल तर वरती बोलायला काही हरकत नाही. त्यांचा विचार म्हणजे फुल्यांच्या भाषेत ज्या 2 कल्चरचा संघर्ष ते सांगतात, एक वामनी कल्चर आहे आणि एक बळीराजाचे कल्चर आहे. तर आजही आपल्याला पुन्हा पुन्हा बळीराजाला त्याच पद्धतीनं पाताळात त्यानं जावं या पद्धतीची धोरणं या वामनी संस्कृतीच्या वाहकांनी सत्ताधारी झाल्यानंतर आखलेलीच आहेत. म्हणजे ती सुरुवातीपासून आपल्याला शेती, शेतकरी, पाणी याच्याबद्दलची सगळी धोरणं जर आपण पाहिली तर ती बळीराजाला संकटात टाकणारी, त्याच्यावर अन्याय करणारी ही आपल्याकडे राहिलेली दिसतात. आणि उलट बळीराज्यामध्ये आपण पाहिलं तर तिथे प्रजा सुखी राहिली पाहिजे ह्याला प्राधान्य आहे. इथे सत्ताधारी सुखी राहायला पाहिजे, म्हणजे उलटच आहे. म्हणून ते वामनी संस्कृतीचे वाहक असे आहेत. आत्ता आपल्याकडे ज्या पद्धतीनं पाऊस झाला, म्हणजे एरवी स्त्रिया ची म्हण असायची की नवऱ्याने मारलं आणि पावसाने जोडलं तर कोणाला सांगायचं, तर आता स्त्रिया नाही,
पाऊस ज्या पद्धतीनं आलेला आहे, म्हणजे काय उद्ध्वस्त नाही केलं त्यांनी. आणि तो मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, म्हणजे सोलापूर तर असा भाग आहे ज्यांनी कधी पाणी पाहिलेलंच नाहीये. म्हणजे त्यांच्या 10 पिढ्यांना पूर येतो किंवा खूप पाऊस पडतोय माहित नाही. त्या सोलापूर मधली शेती मातीसकट वाहून गेलेली आहे. हे झालंय. मग अशा वेळेला आजचे सत्ताधारी म्हणजे बळीराजाही राज्यकर्ताच होता ना, हो त्यांनी कसं पाहिलं असतं. आज विपरीत पाहिलं जातंय. आज आपण मागणी करतोय ना की किमान ओला दुष्काळ तर तुम्ही जाहीर करा. कारण की बरोबर ओला दुष्काळ म्हटला तर त्यातनं काही एक मिळेल मदत थोडी. हे त्या शब्दांशी खेळत बसलेत. म्हणजे अतिवृष्टी म्हणायचं, दुष्काळ सदृश्य म्हणायचं, कारण की यांचं बदलतं गणित त्याच्यात. हे एकीकडे. शेतकऱ्याला आता सर्वात मोठी मदत द्यायची गरज आहे. किमान हेक्टरी 50,000 द्या आपण म्हणणार. म्हणजे खरं तर बळीराजात हे म्हणायची गरज नव्हती. बळीराजानं स्वतः धान्यागार उघड केलं असतं की हे पेरायला घेऊन जा, हे करून जा. इकडे सत्ताधाऱ्यांची भाषा आपण आज पाहतोय काय आहे. म्हणजे हे देता येणार नाही, हे करता येणार नाही, केंद्र सरकार देत नाही, म्हणजे कारण शोधतायत. तर आजच्या बळीराजाला संकटात टाकणारी व्यवस्था आहे. मला भीती ही आता खूपच वाटतेय की ज्या पद्धतीचं संकट आलंय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती देशामधल्या प्रत्येक राज्यापैकी सर्वात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे. ते विदर्भात आहे. म्हणजे यवतमाळ सारखा जिल्हा मानव निर्देशांक अत्यंत कमी असणार आहे, जिथे तेंदू पत्त्यावर लिहून शेतकऱ्याने आत्महत्या 4-5 वर्षापूर्वी केलेली आहे. म्हणजे आज जर असं संकट असेल, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आहेत, चूल अस्तित्वातच नाहीये, म्हणजे शाळेचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे. अशा काळामध्ये जर उभारी त्यांना मिळाली नाही, माणूस केव्हा उभारी घेऊ शकतो? काहीतरी प्रेरणा लागते की नाही मी ह्याच्यातून बाहेर येईल. जर सरकार त्याला असं म्हणताना दिसत असेल की तुझं काय होणार नाही, आम्ही 5,000 रुपये देतात, म्हणजे यांची महागाई आत्ताची पाहता 5,000त उभं राहू शकतो का शेतकरी? नाही नाही तर ही ही गोष्ट म्हणजे हे सगळं विपरीत चाललेलं आहे. मग आम्ही याही वर्षी मिरवणूक करण्याचं कारण ते खरं तर दुःखात आहोत की करावं का नाही सोहळा. पण याच्या मागे विचार आहे की त्यांना बळीराजा होता जसा तसा आपण उभं राहिलं पाहिजे. बळीराजाकडनं प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आणि हेच सांगण्यासाठी म्हणजे या वर्षीची थीमच ही आहे की बळीराजाकडनं प्रेरणा घेऊयात आणि ताठ मानेनं उभं राहूयात. यांच्याकडनं आपण मोर्चे काढून आंदोलनं करून घेऊयात जे मिळेल ते, पण मरता कामा आपण आत्महत्या अजिबात करायची नाही. हा आत्मविश्वास त्यांना दिला पाहिजे आणि तो बळीराजाच्या विचारातून मिळेल असं आम्हाला वाटतंय. मॅडम बळीराजाचं जे एक चित्र एरवी पाहिलं मी किंवा आपल्या या मिरवणुकीमध्ये पण जे दाखवलं जातं की नांगर त्याने हातात घेतलेला दिसतो, बैल दिसतात त्याच्यासोबत. तर तो राजा होता की म्हणजे तो शेती पण स्वतः करायचा का? किंवा हे जे काही आपण प्रतिकात्मक चित्र तयार जे काही आहे त्याचा काय संदर्भ आहे? चित्राबद्दलचं माझं जरा वेगळं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की अशी चित्र आपण तयार करू नये. याचं कारण असं आहे, तर ते जे चित्र त्याच्या ऐवजी आम्हाला असं वाटतं की तो सिंधू खोऱ्यामध्ये होता, तर आपण सिंधू संस्कृतीचं जे प्रतीक आहे त्यालाच बळीराजा म्हणावं. धान्य राशीलाच आपण बळीराजा म्हणावं. त्याचं कारण एकतर भारतीय समाज म्हणजे फार विभूतीपूजक असतो, मूर्तीपूजक असतो. तुम्ही त्याची कारण की आज कराल तर काल्पनिक मूर्ती करावी लागेल तुम्हाला, आणि ती केली की त्याचं मंदिर बनायला वेळ लागत नाही. महात्मा फुले मंडईमध्ये फुल्यांचं मंदिर आहे. हो का? तुम्ही तिथे करा एक एपिसोड, निश्चितपणे तुमचा चॅनलचा मंदिर आहे, प्रॉपर मंदिर आहे. आणि श्रद्धेनं तिथल्या ज्या जुन्या जाणत्या बायकात येऊन हळदी कुंकू वाहतात वगैरे, म्हणजे त्यांच्या ह्याच्याबद्दल मला नाही वाईट. पण तुम्ही ते जर मखरात बसवलं त्याऐवजी पुतळा असता तर हार घातले असते. ते मंदिर केलं तर थोडस त्याच्यातनं विचार मारला जाण्याची धोका असते, विचार बाजूला पडण्याची धोका असतो. त्यामुळे एक तशी मूर्ती नसावी असं मला स्वतःला वाटतं. दुसरी गोष्ट, जी मूर्ती तुम्ही करता त्याच्यात मग खूप गोष्टी बघितल्या पाहिजेत. मूर्तीशास्त्र आहेच ना शेवटी त्याचा एक हे. मग कालखंड बघावा लागेल,
असा पीळ दिलेल्या मिशांवाला, ज्याचा काय मस्क्युलर पॉवर दिसतीये असा, म्हणजे काय ज्याला आपण पुरुषसत्ताक, त्याची सगळी चिन्ह संहिता येईल असा बळीराजा तुम्ही दाखवाल का? आणि असा असता तो भारदार वगैरे, आणि मिशीला पीळ एक वेगळी संकल्पना आहे ना. बरोबर. तसा असता तर मला नाही वाटत की बायकाने अजून त्याला एवढं स्मरणात ठेवलं असतं. नाही ठेवलंय ना अनेकांना. वामनाचा कोण विचारताय? नाही, अवतार आहे खरं तर तो, पण नाही ना लक्षात ठेवलेलं. बळीराजाला ठेवलंय. हा. तर त्याचं जरा स्त्रीवादी दृष्टीने त्याच्याकडे बघायला लागेल आपल्याला. आणि असं चित्र मला व्यक्तिशः तरी नाही पटलेलं. म्हणून मग आम्ही रांगोळी जी इडापिडाची केली ती करावी, त्याचं पूजन करावं आणि विचार अधिक सांगावा असं मला वाटतं त्याच्यात. नाहीतर मग मूर्तीशास्त्राचा अभ्यास करून त्याचं जरा नीट चित्र बनवलं पाहिजे. नांगर होता का नाही जरा ते सगळंच थोडस लक्षात घेऊन, म्हणजे चित्रच हवं असेल तर, आणि त्याला आपण म्हणावं हे काल्पनिक चित्र आहे. बळीराजाचं मंदिर आहे का मॅम? म्हणजे भारतभरामध्ये अगदी आहे? आहे आहे. अच्छा, कुठे आहे ते कसं मंदिर? आपण नाशिक धुळे मार्गाला जातो हा. तर तिथे तुम्हाला बळी महाराज मंदिर आहे. आम्ही एक पुस्तक काढलं, त्याच्यात मी त्याचा फोटो दिला. ओके. पण ते मंदिर इंटरेस्टिंग आहे. तिथे तुम्हाला असं नवस सायास दिसत नाही, कारण की मंदिराच्या ज्या भिंती आहेत बाहेरून म्हणजे प्रदक्षिणा करतात ना लोक मंदिरात, तर तिकडे भाऊबीजेचं चित्र आहे काढलेलं. अच्छा. म्हणजे बहीण ओवाळतीये भावाला आणि लिहिलं इडापिडा टळो. तर अशा मंदिरांना हरकत नाही, म्हणजे जिथे हे बाकी काही होत नाहीये. तर अशी मंदिर आहे. किंवा आपल्याकडे आगरी पट्ट्यामध्ये बळी मंदिरं आपल्याला छोटी छोटी सापडतात, पण त्याचं असं काय कर्मकांडी रूपांतर झालेलं नाहीये, किंवा त्याच्या नावाने नंतर यात्रा जत्राच भरतीये असं पण दिसत नाही. तर मंदिरं आहेत बळीराजाची, पण ती कमी आहेत आणि ती या पद्धतीची आपल्याला दिसतात. तिथे गिरगळच आहे, म्हणजे मूर्ती, किंवा आता काही ठिकाणी ते मंदिर रोड वायडिंग मधून इकडून इकडे नेताना डायरेक्ट हनुमानही ठेवू शकतात, ते त्याला बळी महाराज म्हणू शकतात. पण बळी महाराज मंदिर ही कल्पना आपल्याकडे आहे. बळीचे कहाणी सांगताना अनेक लोकांनी जे काही लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की आर्य आणि असुर या दोघांमध्ये संघर्ष दाखवलेला दिसतो. तर ते काय आहे नेमकं? आणि इतक्यात मी हेही वाचते आहे की हे असुर किंवा हे राक्षस म्हणजे कोणी नसून इथले मूळचे लोक आहेत. तर तुम्ही या गोष्टींकडे कसं पाहता? एकतर दैत्य आणि असुर असं करत बसलात की तुम्ही वेगळ्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करता. आम्ही ज्या पद्धतीनं पाहतो ते शरद पाटलांनी जी पाऊलवाट आखून दिली आहे, ज्यात काय जात वर्ग लिंगभाव या गुंफणीतून समाजाकडे पाहावं आणि त्यांनी त्या पद्धतीचा इतिहास लिहिला. तर मुळात असुर गण आहे, म्हणजे अनेक गण, तेच आपल्याला समजून घ्यायला लागेल की गणप्रथाक समाज आपल्याकडे आधी होता. आणि गणप्रथा कसा, म्हणजे अनेक गण असतील, एका गणामध्ये 96 कुलं आहेत ना, म्हणजे 96 कुलांचा एक गण बनतोय, अशी जर आपल्याकडची व्यवस्था होती, म्हणजे 96 कुळ वगैरे म्हणजे आपण सगळेच खरं 96 कुळी आहेत या अर्थानं. मग एक या गणांमध्ये युद्ध होत होती की नाही, संघर्ष होत होता की नाही, तर होत होता ना. 2 गणांमध्ये संघर्ष झाला की जिंकलं जायचं, त्याच्यातनं दासप्रथा नंतरच्या काळात आलेली आहे. त्यामुळे असुर असेल, दैत्य असेल, सगळे गण आहेत. ते एकच एक ट्रॅडिशन आणि त्यांची सगळं त्यांच्या आधिपत्याखाली असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे दिवाळीचा दिवसातला नरकासूर आहे. नरकासूर काय, नरक गण आहे, आणि त्या नरक गणाचा विजय झालेला दिवस आहे. हे आपण त्याच्याकडे नीट बघायला लागेल. किंवा अलीकडे धन्वंतरी, धनतेरसला धन्वंतरीची पूजा काही लोक करतात. पण आपल्या मूळ शेती परंपरेत पाहिलं, म्हणजे मला आठवते की आमच्या लहानपणी दिवाळी म्हटलं की धनतेरस पासून सुरू व्हायचं ना, तर मोठा एक फोटो, म्हणजे 8-10 पोती आहेत शेतकऱ्याची आलेली शेतात धान्य, आणि त्याची पूजा करताना तर शेतकरी बाईन बाबा असा फोटो अगदी सकाळच्याही मुखपृष्ठावर वगैरे तुम्हाला 25-30 वर्षापूर्वीचा सापडेल. पण अलीकडे हे सगळं वजा झालंय आणि नोटा दिसत आता सगळं म्हणजे
तांब्याही तुम्ही सांडणार तर धान्य कमी त्यातनं सांडतं आणि नाणी जास्त होण्याची दिसतील. तर हे नंतरच रोपण केलं गेलेलं आहे. मूळ सगळं शेतीशी संबंधित आहे. आता दिवाळी म्हणजे काय, असं तुम्ही जर छोट्या मुलांना किंवा तरुण मुलांना विचारलं तर त्यांच्या दृष्टीने एकच दिवस महत्वाचा असतो, लक्ष्मीपूजन. तर मला एक मोठी गंमत वाटते की बहुजन समाजाला लक्ष्मी म्हणजे पैसा साठवण्याचाच अधिकार नाही, ते पूजनाचा कार्यक्रम कसा करतील. त्यामुळे लक्ष्मीपूजनलाही आपल्याकडे केरसुणीची पूजा करतात. हो, आपली लक्ष्मी काय आहे, तर हे पुन्हा जरा नीटच समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मुळात दैत्य विरुद्ध दानव असं सुलभीकरण होईल इतिहासाचं. तर या गणप्रथाक समाजाकडून नंतरच्या वाहत आलेल्या समाजाकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि पुरुषांचे गण, स्त्रियांचे गण सुरुवातीला आहे. नंतरच्या टप्प्यात स्त्री पुरुषांचे वेगवेगळे गण तुम्हाला झाले, त्यात युद्ध झालेली दिसतात. त्याच्यातून उत्पादन व्यवस्थेत बदल होत गेलेले आहेत. शेती म्हणजे स्त्रियांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हुकमी अन्न शोधलंय ना. शेती शोधली म्हणजे काय, आधी भटकत होता समाज, म्हणजे स्त्रियांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे इतिहासामध्ये, पण त्या पद्धतीनं पाहिलं जात नाही. घटस्थापना काय आहे, माझं म्हणणं की ते सगळं आम्ही शोधलं हुकमी अन्न, याचं सेलिब्रेशन त्या करतात. त्याची नक्कलच करतात, आठवण ती सांगायला लागेल आपल्याला, सांगायला लागेल. ही गोष्ट अशी हा, घटस्थापना म्हणजे चप्पल न घालणे, उपास कडक करणे, गादीवर न झोपणे असं काही नसतं. तुमचा देव राजे असतो, तुमच्यासारखा असतो. तो काय असं तुम्हाला कडक बिडक काही चापकारे मारून घ्या असं नाही सांगत. बायका करतायत काय, घटस्थापना पुरुषांना नाही ना अधिकार, घट बसवायचा अधिकार पुरुषांना नाहीये. का नाही, मी जेव्हा आपण स्त्रियांशी असं बोलते त्यांना हे पटतं, आवडतं की बरोबर आहे ना, ते स्त्री पुरुष उपास करू शकतात, पण ते घट नाही बसवू शकत. त्याचं कारण आपण शोधलंय सगळं, आपल्या पूर्वजांनी शोधलंय, आपल्या स्त्रियांनी. तर त्याची नक्कल करतो आपण. तर तेवढंच घटस्थापनेचं महत्व. उगाच नवरंगण वगैरे काही काही बरोबर नाहीये ते आता इतकं बदललंय की पुढच्या मला वाटतं काही काळानंतर लोक विसरून जातील. लोकांना नवरात्र म्हणजे 9 रंगाच्या साड्या तयार ठेवायच्या. त्यामुळे आपण बोललो पाहिजे त्याच्याबद्दल. एखाद्या दिवशी तो रंग घातला नाही तर आपल्यावर काहीतरी कोप होईल की काय, अशी भीती लोकांना वाटायला लागेल. नवी अंधश्रद्धा आता नवीन अंधश्रद्धा तयार होऊ शकते. मला शेवटचा प्रश्न विचारायचा, कारण बरीच माहिती तुमच्याकडून मिळाली, तुमचा इतका अभ्यास आहे की म्हणजे खूप डेप्थ मध्ये जाऊन तुम्ही हे सगळं सांगितलंय. पण मला असं वाटतं की म्हणजे बळीराजा हा एक असा आहे की ज्याचं आपण फार प्रतीक बघत नाही, फक्त त्याची आठवण आहे त्या म्हणीमधून. आणि ती म्हण म्हटली तरी पण आपल्याला खूप छान वाटतं की असं काहीतरी ओके आपण मागतोय किंवा असं काहीतरी येणार आहे. तर अजून असं कोणत्या प्रकारे आपण या बळीराजाची आठवण ठेवू शकतो, किंवा त्याची प्रतीक काही असली पाहिजे का, अजून पुढच्या पिढ्यांना, येणाऱ्या या पिढ्यांना पण या सगळ्या गोष्टी काय आहे त्याच्याकडे कसं बघायचं, याच्यासाठी तुम्ही काय विचार केलाय का? निश्चितपणे आम्ही केलं असं की एकतर आपण पुण्यातून मिरवणुकीने सुरुवात केली, पण असं होत नाही की सगळीकडे तुम्ही मिरवणूक करू शकाल. वेगवेगळे त्याचे हे असले पाहिजेत. तर आम्ही असा एक काय त्याला पर्याय दिलेला आहे की तुम्ही दिवाळीच मुळात अशी साजरी करा की आकाशकंदील आकाशकंदील ही इटसेल्फ काही विषमतावादी गोष्ट नाहीच आहे. क्रिएटिव्हिटी आहे माणसाची, की दिव्यांचा त्याला उत्सव करायचा असतो. पण मग आकाशकंदील बनवताना त्यात तुम्ही कुठली प्रतीकं वापरणार आहात, तर आपण असा एक पर्याय दिलाय की तुम्ही त्याच्यात इडापिडा टोळो बळीचे राज्य यो असं लिहा. बळीराजाचं उद्घोष करणारी वाक्य त्यात ठेवून आकाशकंदील बनवा. रांगोळी मोठी चांगली काढा, कारण की स्त्रियांना रांगोळी काढायला आवडतं, ते क्रिएशन आहे. फक्त रांगोळी तुम्ही कुठे कशासाठी काढणार हा प्रश्न असतो. तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी मोठी रांगोळी करून त्याच्यात हा संदेश बळीचं राज्य यो अशा सारखं तुम्ही करा, किंवा काही आणखीन नवीन त्याच्यात म्हणजे धान दाखवणं, धान्य दाखवणं, असं म्हणजे रांगोळीत तर खूप कल्पकता वापरता येते. हे केलं पाहिजे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर तुम्ही बलिप्रतिपदा किंवा दिवाळी या पद्धतीनं साजरी करायला पाहिजे. आपण ग्रीटिंग्स शुभेच्छा देतो, तर दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून आपण हॅपी दिवाळी निश्चित म्हणा, शुभ दीपावली, काय अजून संस्कृत काय म्हणायचं ते म्हणा, पण त्याच्यासोबत इडापिडो टळो बळीचे राज्य येऊ या शुभेच्छा निश्चित एकमेकांना आपण देऊ. भेटकार्ड केलं तर त्याच्यावर तसं संदेश देणारं तुम्ही द्या.
वाड्यामध्ये राहतात, चाळीत लोक राहतात तिथे, किंवा फ्लॅटमध्ये राहत असतील तरी, म्हणजे कुठेही तुम्ही ग्रामीण भागाला असं, शहरी वसाहत, बलिप्रतिपदेच्या दिवशी किंवा दिवाळीच्या 4 दिवसात कुठेही सोयीच्या दिवशी तुम्ही घरी बलिपूजन करू शकता. आणि तुमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्या, बलिपूजन म्हणजे काय, टेबलवर किंवा टिपवाय जे आपलं साधन असेल, धान्य रास ठेवायची, उसाचं काणकं किंवा त्याला पाना फुलांनी सजवायचा, तो आपला बळीराजा आहे. घरी लोकांना बोलवायचं, चिमूट चिमूट धान्य त्यातलं द्यायचं, हवं असेल तर काय मिठाई, काय तुम्ही लाडू बिडू जे केले थोडस, आणि ती शुभेच्छा इडापिडा टळो, म्हणजे बलिपूजन सगळ्यांच्या देखत करणं आणि तो शुभ संदेश एकमेकांना देणं. हे घरी आपल्या मित्रांना बोलवून, सोसायटीतल्या लोकांना बोलवून असे कार्यक्रम करणं. हे व्यक्तिगत पातळीवर. सामूहिक पातळीवर जिथे शक्य तिकडे मिरवणूक तुम्ही निश्चित करा, मोक्याच्या जागी करता येतं. मिरवणूक शक्य नसेल तर व्याख्यान आयोजित करायचं, की बली महात्म्य सांगणार. बळी पहाट आता लोक करतायत, ती एक संकल्पना, म्हणजे या मिरवणुकीनंतर पुण्यातच बली पहाटची सुरुवात झाली. हे दिवाळी पहाटच्या ऐवजी मग ही पारंपरिक गाणी किंवा समतावादी गाण्यांचे कार्यक्रम, व्याख्यानांचे कार्यक्रम असे होणं. पान सुपारी हे आपलं कल्चर आहे. म्हणजे अगदी जुन्या इतिहासात कम्युनिस्ट पक्षांमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम असायचा. म्हणजे काय, सभाच असायची, एकही ठिकाणी लोकांना एकत्र बोलवायचं आणि बळीराजाची ही गोष्ट, पुस्तिका आहेत, एकमेकांना भेट द्यायच्या, या शुभेच्छा देऊन तो विचार वाहत राहिला पाहिजे. व्याख्यान आपण आयोजित करू शकतो. बाजाराचं ठिकाण असेल तर तिथे असाच मोठा धान्य राशीचा बळी करून, ऊस बीस लावून असं छान त्याला सजवू शकतो. लोक जाता येता विचारतात काय आहे, मग तिथे आपण लिहिलंय की बळीराजाचा विजय असो, बळीराजाचा स्वागत असो, तर लोकांना त्या जुन्या प्रेरणा आठवून थांबतात लोक तिथे, आपल्याशी जुळले जातात. बरोबर. ती गोष्ट करा असं आव्हान आम्ही निश्चितपणे करतो. थँक्यू मॅडम. म्हणजे तुमच्या या सगळ्या याच्यामुळे खूप माहिती झाली. मला असं वाटतं की माझे जे प्रेक्षक आहेत, बरेच गावखेड्यातून ऐकणारे लोक आहेत, अनेकांना या गोष्टी माहीतही आहे, पण त्यांना अजून एक खोलात जाऊन याच्याकडे कसं पाहता येईल ही एक दृष्टी मिळाली. आणि मला असं वाटतं की आज ज्यांना ज्यांना शक्य जे दिवाळी साजरी करणार आहेत ते आपल्या बळीराजाबद्दलची पण अशा प्रकारे कृतज्ञता किंवा बळीचं राज्य येवो म्हणून तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, किंवा अजून त्यांचे त्यांचे काय हे वापरून साजरी करतील असं मला वाटतं. आणि अजून एक, तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा पुण्याच्या आसपास असाल तर या म्हणजे या 1-2 दिवसात 22 तारखेला बलिप्रतिपदेच्या दिवशी पुण्यामध्ये बळीराजा मिरवणूक मॅडम जे काढतात, आपण आता ऐकलंय, ती निघणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मोठ्या प्रमाणावर ही मिरवणूक बघायला या ठिकाणी या 22 तारखेला सकाळी 11 वाजता महात्मा फुले वाडा गंजपेठ या ठिकाणाहून ही मिरवणूक निघणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, जे पुण्यामध्ये असतील त्यांना सुद्धा सांगा, आणि अशा प्रकारे बळीराजाचा उत्सव आपण सगळेजण साजरा करूया. तर मित्रमैत्रिणींना आज आपण इथेच थांबूया. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे बलिप्रतिपदा हा सण साजरा करता, किंवा इथून पुढे तुमच्या डोक्यात काय आलं. मॅडमचं हे सगळं ऐकताना माझ्या पण डोक्यात काही गोष्टी येत होत्या की अरे आपण असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे ऐकताना झालं असेल. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. सगळ्यांना इडापिडा टळो, बळीचं राज्य.